Hello students, welcome to our science class. Today we are going to learn something very interesting. Before that, tell me, you must have seen Marvel movies. So who is your favorite character? Write that in a comment box. म्हणजे आपण ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग शिकणार आहोत. त्याआधी मला सांगा, तुम्ही मार्वेलच्या मूवी तर पाहिलेच असतील, तर त्याच्यामधलं कोणतं कॅरेक्टर तुमचं फेवरेट आहे? आणखीन कोणत्या कॅरेक्टरची सुपर पॉवर तुम्हाला सर्वात जास्त आवडते? मला तर आयर्न मॅन आवडतो व त्याचे आर्मर्स, अरे वा. तर ह्या ज्या सुपर पॉवर्स आहेत त्या मूवीमधल्या आहेत, रिअल नाही आहेत. पण तुम्हाला माहिती आहे, काही ॲनिमल्सकडेही अशा काही सुपर पॉवर्स आहेत आणि आपण ह्या चॅप्टरमध्ये त्यांना समजणार आहोत. So welcome to our brand new first chapter, Super Senses, and in this chapter we will learn about what are the senses, ants and the smell trail, mosquitoes and dog, super smellers, smells we like and don't like, eyes and vision in animals, hearing and vibrations, sleeping and waking. Conclusion. Now let's start our chapter. Have you ever seen a dog sniffing the road or an eagle flying high and spotting small roti from ground? तुम्ही कधी पाहिलं आहे का की कुत्रा रोडवरती काही ठिकाणी वास घेत फिरतो व गरुड जे उंच आकाशात उडतात ते उंचावरून जमिनीवरचा चपातीचा तुकडाही पाहू शकतात. These animals have super senses, even sharper than humans. Let's dive into the amazing world of animals and their super senses. म्हणजे ह्या ॲनिमल्समध्ये सुपर सेन्सेस आहेत जे की आपल्यापेक्षा भरपूर तीक्ष्ण आहेत. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच समजूया, अशा ॲनिमल्सच्या सेन्सेसला सुपर सेन्सेस का म्हटलं जातं. देन व्हॉट आर द सेन्सेस? सेन्सेस म्हणजे काय? वी हॅव 5 सेन्सेस: आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. Animals also have these senses, but many animals use them in extraordinary ways. They can smell from far away, hear faint sounds and even sense danger before it happens. म्हणजे प्राण्यांमध्येही ही अतींद्रिये असतात, पण काही प्राणी त्यांना अद्भुत आणि असामान्य पद्धतीने वापरतात. ते भरपूर लांबून वास घेऊ शकतात, एकदम अस्पष्ट मंद आवाजही ऐकू शकतात, आणखीन काही वेळा तरी येणाऱ्या विपत्तीला अगोदरच ओळखून घेतात. नेक्स्ट, ॲन्ट्स अँड द स्मेल ट्रेल. म्हणजे ह्या मुंग्या अशा पद्धतीचा वास सोडतात ज्याने दुसऱ्या मुंग्यांनाही वाट समजत जाते. लेट्स टॉक अबाउट ॲन्ट्स. इफ यू ड्रॉप समथिंग स्वीट लाईक शुगर ऑर जॅगरी ऑन द ग्राउंड, यू विल सी ॲन्ट्स गॅदरिंग क्विकली. वाय दिस हॅपन्स? म्हणजे समजा तुमच्याकडून साखरेचा किंवा गुळाचा खडा खाली पडला, तर काहीच वेळात मुंग्या तिथे गोळा होतात. असं का होतं बरं? बिकॉज ॲन्ट्स फॉलो द स्मेल लेफ्ट बाय अदर ॲन्ट्स. दे मेक अ सेंट ट्रेल दॅट हेल्प्स अदर्स फाइंड फूड. कारण समजा एका मुंगीला खायला सापडलं तर ती तिथून सेंट सोडते, ज्याने बाकीच्या मुंग्याही लगेच तिथे एकत्र येतात. ॲक्टिव्हिटी. कुठेतरी घरामध्ये काहीतरी गोड पदार्थ ठेवा आणि पहा किती वेळाने तिथे मुंग्या येतात. नेक्स्ट, मॉस्किटोज अँड डॉग्स, सुपर स्मेलर्स. हॅव यू युअर वंडर्ड हाऊ मॉस्किटोज फाइंड यू इन द डार्क? दे फॉलो युअर बॉडी बाय स्मेल अँड हीट. तुम्हाला माहिती आहे डास अंधारात आपल्याला कसे शोधतात? ते आपला वास समजतात व शरीराचं तापमान यामुळे आपल्याला शोधू शकतात. इवन डॉग्स मार्क देअर एरिया बाय युरिन स्मेल अँड नो व्हेन अनदर डॉग एंटर्स. Some animals like silkworm can find their mate from kilometers away just by smell. Isn't that amazing? कुत्रेसुद्धा त्यांचा एरिया युरिनच्या वासाने ओळखतात जेव्हा दुसरा कुत्रा त्यांच्या एरियामध्ये येतो. महत्त्वाचं म्हणजे की काही प्राणी जसे की रेशीम किडा मादी नर किड्याला किलोमीटर लांब अंतरावरूनही ओळखू शकते फक्त वासाच्या जोरावर. नेक्स्ट, smells we like and don't like. Smells are important for us too. We can tell if food is bad or if something is burning. Everyone experiences smells differently. वास हा आपल्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. आपण सांगू शकतो जर जेवण बाद असेल किंवा काहीतरी जळलं असेल. सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने वास जाणतात. ॲक्टिव्हिटी.
Make a list of 5 smells you like and 5 don't like. For me, 5 smells I like are flower, wet soil, cooked kheer, sweets, new clothes. And 5 smells I don't like are gutter, waste, sweat, wet waste, burned plastic. Eyes and vision in animals. Birds like eagles and vultures can see 4 times farther than us. Their eyes are on the sides of their head, so they move their neck often to see around. पक्षी जसं की गरुड आणि गिधाड आपल्यापेक्षा 4 पटीने लांबच्या गोष्टी पाहू शकतात. त्यांचे डोळे हे डोक्याच्या दोन्ही बाजूला असतात. ते त्यांची मान वळवून इकडे तिकडे सारखे पाहतात. ॲक्टिव्हिटी. एक बॉल घ्या. आता एक डोळा बंद करा व बॉलला झेलण्याचा प्रयत्न करा. नंतर दोन्ही डोळे उघडे ठेवून झेला. काय होईल? तुम्हाला समजेल जेव्हा दोन्ही डोळे उघडे असतात तुम्ही इझिली बॉल झेलू शकता, कारण 2 डोळे उघडे असताना तुम्ही अचूक अंदाज लावू शकता व बॉल झेलू शकता. नेक्स्ट, हिअरिंग अँड व्हायब्रेशन्स. सम ॲनिमल्स हॅव शार्प इयर्स. Langurs give warning calls to tell others about danger. Birds make different sounds for danger from the sky or a ground. काही प्राण्यांचे कान असे विकसित असतात ज्याने ते लांबचे हळू आवाजही ऐकू शकतात. लंगूर जो आहे तो काही धोका असेल तर सर्वांना समजावं म्हणून काही आवाज तयार करतो. पक्षीही काही आवाज करतात जेव्हा त्यांना काही आपत्तीबद्दल पूर्वसूचना मिळते. यू नो, dolphins talks with clicks and whistles. Snakes don't have ears but feel vibrations on the ground. डॉल्फिन्स हे शिट्ट्या व काही आवाज तयार करून एकमेकांशी बोलतात. सापांना कान नसतात पण ते जमिनीवरच्या कंपनांवरून गोष्टींना समजू शकतात. Many people believe that snakes dance to the music played by snake charmers. But the truth is, snakes cannot hear the music. They move because they see the movements of the snake charmer and react to it as a way to protect themselves. बरेच लोक असा विश्वास करतात की साप सर्पमित्रांच्या संगीतावर नाचतात, परंतु सत्य हे आहे की साप संगीत ऐकू शकत नाहीत. ते हालचाल करतात कारण ते सर्पमित्राच्या हालचाली पाहतात आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यावर प्रतिक्रिया देतात. ॲक्टिव्हिटी. टेबलवरती कान ठेवा व वाजवा. तुम्हाला मोठ्याने आवाज व कंपन जाणवेल. नेक्स्ट, स्लीपिंग अँड वेकिंग. डू यू नो ॲनिमल्स हॅव डिफरंट स्लीपिंग टाइम्स? अ स्लॉथ स्लीप फॉर 17 hours a day, hanging upside down. Lizards disappear in winter because they hibernate. तुम्हाला माहिती आहे प्राण्यांमध्ये झोपेची वेळ ही वेगवेगळी असते. स्लॉथ 17 तास झोपतो, तेही झाडाला उलटा लटकून. पाली हिवाळ्यात दिसत नाहीत कारण त्या निष्क्रिय अवस्थेत असतात, थोडक्यात फक्त झोपतातच. नेक्स्ट, टायगर्स सुपर पॉवर्स. टायगर्स आर सुपर अलर्ट. देअर हिअरिंग कॅन कॅच सॉफ्ट फूटस्टेप्स इन जंगल. दे सी 6 times better than us at night. Their whiskers sense movements helping them hunt in darkness. वाघ हे भरपूर सजग असतात. ते जंगलामध्ये एकदम हळू होणाऱ्या हालचालीही ऐकू शकतात. आणखीन रात्री ते आपल्यापेक्षा 6 पटीने जास्त चांगल्या पद्धतीने पाहू शकतात. वाघाच्या मिशामुळे तो रात्रीही शिकार करू शकतो. बट टायगर्स आर इन अ डेंजर नाव. पीपल हंट देम फॉर देअर स्किन. दॅट्स वाय वी हॅव प्रोटेक्टेड एरियाज लाईक जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. वी मस्ट प्रोटेक्ट फॉरेस्ट अँड ॲनिमल्स. पण तुम्हाला माहिती आहे वाघांच्या प्रजाती आत्ता धोक्यात आहेत. शिकारी त्यांच्या त्वचेला विकण्यासाठी त्यांची शिकार करतात. म्हणून जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान सारखा भाग हा संरक्षित ठेवला जातोय. म्हणून आपण ही जंगल व प्राण्यांना संरक्षण दिलंच पाहिजे. कन्क्लुजन. नाव क्विकली वी विल रिकॅप व्हॉट वी हॅव लर्न. In above video, we learn about super senses present in animals and how they use it in amazing ways. Now it's your turn to do homework. आपण ह्या व्हिडिओमध्ये प्राण्यांच्या इंद्रियाबद्दल शिकलो व हेही समजलो की ते कसे त्यांच्या आश्चर्यकारक पद्धतीने उपयोग करतात. आता वेळ झाली होमवर्क देण्याची. राईट आन्सर्स ऑफ बिलो क्वेश्चन्स. फर्स्ट, हाऊ डू ॲन्ड्स फाइंड फूड? सेकंड, why do birds move their neck?
Third, which insect smell its mate from far away? Fourth, how do humans use dogs' sense of smell? If you liked this video, don't forget to subscribe. Tap the bell icon for more science fun. Comment below which animal sense amazed you most. Thank you and be happy.